माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 2 जून ते 6 जून दरम्यान मार्केट कशा पद्धतीचं कामकाज करू शकतं हे पाहणार आहोत। महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असू शकतात ते या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। बरं, त्या अगोदर आपण मागच्या आठवड्यामध्ये जी काही चर्चा केली ना ती एकदा फक्त रिकॉल करूयात। मागच्या आठवड्यामध्ये क्लिअर आपली ही चर्चा झालेली होती किंवा क्लिअर ज्या डॉट लेवल सांगितले होते ना तशाच पद्धतीचं कामकाज आपल्याला होताना पाहायला मिळेल। मागच्या आठवड्यामध्ये आपण सांगितलं होतं की मार्केट ट्रिकी राहणार आहे, मार्केट ना अपसाईडला जाऊ शकतं ना डाऊन साईडला जाऊ शकतं। ती एक छोटीशी रेंज बनेल आणि त्या रेंजमध्येच कामकाज होताना पाहायला मिळेल आणि झालंही तसंच। अगदी कुठेही मार्केट गेलेलं नाही आहे। खास करून निफ्टी, बँक निफ्टीही त्याच रेंजमध्ये आहे, परंतु निफ्टी एक छोटीशीच रेंज बनवली ना, तिला वरती 900 ब्रेक होते ना खाली 630 ही जी लेवल आहे 630 680 ही लेवल ब्रेक होती। त्याच्यामध्येच आपल्याला कामकाज होताना पाहायला मिळालं आहे आणि त्याच्यामध्ये ही मंथली एक्सपायरीचा आठवडा होता तरीही झालेलं नाही आहे, म्हणजे त्याच लेवल मार्केटने फॉलो केलेले आहेत। मग आता त्या लेवल जर फॉलो झाले आहेत तर या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अगोदर डेटाची चर्चा करूयात, त्या अगोदर फक्त मंथली कॅन्डल एकदा नजरे खालून घालूयात। झाले काय, कंटिन्युअस 5 महिने आपण निफ्टीमध्ये फॉल पाहिलेला होता। निफ्टी इन द सेन्स आपण ते ओव्हरऑल मार्केटचा एक लिटमस टेस्टच आहे निफ्टीमध्ये, की जे निफ्टीमध्ये होते तेच ओव्हरऑल मार्केटमध्ये चित्र असतं। थोडंफार कधी बदललं तर बदलतं। या आठवड्याचं इंटरेस्टिंग आहे म्हणून मी हे सांगितलं, या आठवड्याचं थोडं इंटरेस्टिंग चित्र आहे। 5 महिने कंटिन्युअस फॉल पाहिल्यानंतर एक 3 महिने आपण अपसाईड पाहतोय। बरं, कोणत्याही कॅन्डलने पाठीमागच्या कॅन्डलच्या खाली जाऊन क्लोजिंग दिलेलं नाही गेल्या 4 महिन्यामध्ये। फक्त झाले का इथे फक्त वीक एक छोटासा खाली जाताना आपल्याला पाहायला मिळालं का, तर ते ट्रम्पचं त्यांचं टेरिफचं जे काही होतं ना त्याच्यामध्ये, आणि मार्केट पुन्हा तेवढंच रिकवर झालेलं आहे। बरं, ही कॅन्डल मोठीही नाही आहे आणि अगदी निगेटिव्ह कॅन्डलसुद्धा नाही, पॉझिटिव्ह कॅन्डल बंद झालेले आहे। मंथली कॅन्डलसुद्धा चांगली आहे, म्हणजे ओव्हरऑल ट्रेंड जो आहे ना तो पॉझिटिव्ह आहे। मंथली कॅन्डल पाहण्याचा उद्देशच काय असतो, तर ओव्हरऑल ट्रेंड हा पॉझिटिव्ह आहे। थर्ड हायेस्ट क्लोजिंगसुद्धा आहे, एक छोटंसं क्लोजिंग आहे आणि हे हायचं क्लोजिंग होतं, बाकी नाही। म्हणजे मार्केट तयार कुठं आहे, ॲटलिस्ट काही नाही तर हा जो ATH बनलेला आहे 26,000चा तिकडे जाण्याच्या तयारीत आहे। कदाचित या महिन्यामध्ये हे पूर्ण होण्याची शक्यता आहे। बरं, आता हे होऊ शकतं का, आपण डेटामध्ये बघूया। आता डेटा काय सांगतोय, या आठवड्याचा जो डेटा आहे ना तो मिक्स डेटा आहे। कोणासाठी, खास करून निफ्टीसाठी। बँक निफ्टीसाठी चित्र वेगळं आहे हे लक्षात घ्या, निफ्टीसाठी डेटा मिक्स आहेत। या आठवड्यामध्ये फक्त 2 लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत। त्या लेवल कोणत्या आहेत, ती लेवल आहे 24,630 680, म्हणजे हा एक 50 पॉईंटचा झोन। ज्यावेळेस आपण लेवल चर्चा करतो ना वीकलीवरती, तो एक झोन येणार आहे, पण डॉट लेवल येत नसते हे लक्षात ठेवायचं। एक झोन येणार आहे आणि त्याच्या खाली जी लेवल आहे ती आहे 24,500। मी राऊंड फिगर सांगतोय कारण का ती त्या पद्धतीची लेवल आहे। तुम्ही 20-25 पॉईंट प्लस मायनस म्हणजे 480 520 करा, पण 500 या 2 लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत। मार्केटला जर डाऊन साईडला जायचं आहे, काय झालं आहे या 2 आठवड्यामध्ये मागच्या खूप सारे न्यूज आहेत, खूप रिझल्ट आलेले आहेत, सगळं आलेलं आहे, पण मार्केटमध्ये काय झालेलं आहे, अपसाईड नक्कीच आली नाही, परंतु मार्केटमध्ये ब्रेकडाऊन कुठेही पाहायला मिळालेलं नाही। बरं, या महिन्याचा जर विचार केला तर FIs आणि DIs दोघंही बाईंग करत आहेत। म्हणजे मला आठवत नाही की एवढं बाईंग, जवळजवळ 80,000 करोडच्या आसपास बाईंग आपण पाहिलेलं आहे। म्हणजे इन्स्टिट्यूशनल बाईंग ज्याला म्हणतो ना, ते 80,000 करोडचं पाहिलं, पण निफ्टी कुठेच जात नाही आहे, निफ्टी तिथेच आहे गेल्या 2-3 आठवड्यापासून। म्हणून हे सगळं बाईंग आहे आणि याचा प्रेशर एक्सप्लोड होऊ शकतो, पण कधी, जर मार्केट या लेवलच्या वरती निघणार आहे। मग आता या 2 लेवलवरती कशा पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता। मार्केट जर सोमवारी मंगळवारी फ्लॅट राहून थोडा वेळ कामकाज करून जर इथे येते ना, तर ही अपॉर्च्युनिटी बाईंगची आहे हे लक्षात ठेवायचं आहे। तिथे सिच्युएशन पाहून ठरवा, जर न्यूजने येते तर मग वेगळं चित्र असेल, पण जर मार्केट 24,630 680 या झोनमध्ये येते किंवा 24,500 या दोन्ही लेवल बाय ऑन डिप्ससाठीच असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे जरी या लेवल आपण डाऊन साईडसाठी चर्चा करत असलो तर त्या बाईंगच्या आहेत, पण जर 24,500 कोणत्याही कारणाने ब्रेक झालं तर मात्र मार्केटमध्ये विकनेस वाढवू शकते आणि मग त्यानंतर या आठवड्यामध्ये शक्यता खूप कमी आहे की मार्केट याच्या खाली जाऊन ट्रेड करेल। जर याच्या खाली जाऊन ट्रेड केलं तर 24,000साठी तयार होत आहोत हे लक्षात ठेवा। ऑप्शन चेनचा डेटा पाहिला तरी हायेस्ट ओपन इंटरेस्ट डाऊन साईडला 24,000वरती आहे, पण चित्र तसं दिसत नाही आहे। याच्यासाठी कारण वेगळं आहे, निफ्टी नाही आहे याच्यासाठी कारण, निफ्टी नाही आहे की मार्केटला जर वरती जायचं आहे ना, नॉर्मली काय होतं, बँक निफ्टीला आहे ना निफ्टी पुल करत असते, म्हणजे निफ्टी वरती जाते आणि बँक निफ्टी त्याच्या पाठीमागून चालत असते, कारण बँक निफ्टीमध्ये 12 स्टॉक आहेत, निफ्टीमध्ये 15 आहेत, वेटेजसुद्धा जास्त आहे। पण या आठवड्यामध्ये चित्र वेगळं आहे, बँक निफ्टी खूप पॉझिटिव्ह आहे आणि निफ्टी न्यूट्रल आहे किंवा निफ्टी मिक्स आहे। मग बँक निफ्टीच्या आधाराने निफ्टी हळूहळू वरती जाऊ शकते। मग या 2 लेवल आहेत ज्या डाऊन साईडच्या इम्पॉर्टंट आहेत। अपसाईडची लेवल कोणती आहे, पहिला जो महत्त्वाचा रेजिस्टन्स येतो तो आहे 24,920 24,930
30 जोपर्यंत याच्यावरती निघत नाही तोपर्यंत बाईंगसुद्धा निफ्टीमध्ये चांगल्या येणार नाही. म्हणजे या रेंजमध्ये 630 ते 930 ही जी 300 पॉईंटची रेंज आहे ना ती साईडवेज असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेड जरी केले ना तरी छोट्या मोठ्या टार्गेटसाठीच प्लॅन करायचे आहेत, मोठ्या टार्गेटसाठी नाही. आणि जे विकली ट्रेड आपण म्हणतो ना ते एकतर 24,930 ब्रेक होऊ द्यात किंवा 24,630 ब्रेक होऊ द्यात, तोपर्यंत विकली ट्रेड आपल्याला निफ्टीमध्ये प्लॅन करायचा नाही आहे. मग 24,930च्या वरती मोठं टार्गेट डायरेक्ट 24,200 आहे. लक्षात घ्या. मध्ये हा आहे 24,200 म्हणतोय 25,200 मध्ये आहे, 25,050 आहे, 25,120 आहे जो की मागचा हाय लागलेला आहे आताच्या दिवसांमध्ये. पण जे टार्गेट येते ते 25,200 आहे आणि त्याच्यानंतर 25,350 आहे, 25,500 आहे. 25,500 25,350 ची शक्यता थोडी कमी वाटते, पण 25,200 येऊ शकतं हे लक्षात ठेवायचं आहे. मध्ये जे टार्गेट येणार आहेत ना ते 25,050 आणि 25,120 हे इंट्रा डेसाठी तुम्ही छोटे टार्गेट म्हणून यूज करू शकता आणि विकली टार्गेट तुम्ही 25,200 घेऊन चालू शकता. बस याच्यापेक्षा वेगळं निफ्टीमध्ये काहीही नाही. लेवल आहेत पण याच्यापेक्षा वेगळं नाही आहे, कारण या 300 पॉईंटमध्येच निफ्टीचा खूप सारा वेळ खर्च झालेला आहे. बरं, मागच्या 2 कॅन्डल टेक्निकली पाहायचं झालं तर काय दिसतंय, ही एक मोठी कॅन्डल, त्यानंतर याला काय म्हटलं जातं इनसाइड बार, आणि इथे फक्त अगदी नॉमिनल वीक गेलेला आहे म्हणजे ही सुद्धा इनसाइड बार. हे 2 इनसाइड बार आहेत. जर याच्यावरती निघतोय ना तर एक्सप्लोड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि इथे तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर या पद्धतीने येईल. म्हणजे हे जे 300 पॉईंट येत आहेत ना इथे जर कॅन्डल राहते तर काहीच नाही, पण याच्यावरती एक मोठी अपसाईड, याच्या खाली डाऊन साईड मोठी दिसत नाही, अजून तरी डाऊन साईड मोठी दिसत नाही. जर काही झालं PCR सुद्धा सपोर्टिव्ह आहे मार्केटला वरती जाण्यासाठी, पण बाकीचा जो काही थोडाफार डेटा आहे ना तो थोडा मिक्स आहे, म्हणून निफ्टीमध्ये कन्फ्युजन आहे. जर तुम्हाला लॉंग साईडचे ट्रेड इनिशिएट करायचे, एक छोटं गोष्ट सांगायची झाली, लॉंग साईड इनिशिएट करायची असेल तर बँक निफ्टी प्रेफर करू शकता, आणि डाऊन साईड ट्रेड प्लॅन करायचे असेल तर निफ्टी प्रेफर करू शकता, कधी तेही 630 ब्रेक झाल्याच्या नंतर, अदरवाईज नाही. बाकी काही करायचं नाही. सध्याला एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे, GDP जी 6.8 एक्सपेक्टेशन होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये 7.4 आलेला आहे. आणि आता एकच इव्हेंट आहे ती म्हणजे RBI. तर RBI कदाचित रेट कट करू शकते, आणि रेट कट केल्याच्या नंतर बँक निफ्टीमध्ये एक चांगली मोठी अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. बाकी सगळा डेटा पॉझिटिव्ह आहे, बाकी घाबरण्याचं किंवा टेन्शन घेण्यासारखं सध्या काही नाही. फक्त एक आहे, अजून एक जे सांगायचं राहिलं, अजून एक म्हणून मी खूप सारी गोष्टी सांगितल्या, पण तरी ते आहे मॉक ड्रिल. आणि हे जे 2 जण बसलेत ना वरती आपले, तर त्यांचा भरोसा नाही की काय करतील. आणि मॉक ड्रिल कधी केलं जातं, जे सीमावर्ती भाग असतो म्हणजे बॉर्डरच्या कडेचा, तिथे हे प्रिपरेशन केलं जातं की जर युद्ध झालंच तर तिथल्या नागरिकांनी आपली आणि इतर गोष्टींची कशा पद्धतीने सुरक्षा करायची. तर ते होते. तर थोडं एक साशंकता मनामध्ये की जर काही होऊच शकत असेल, जर मॉक ड्रिल करण्याचं आता काही औचित्य का आहे, तर त्याच्या पाठीमागे जर काही कारण असेल आणि ते जर काही एक्सलेशन झालं इंडिया पाकिस्तान, तरच या ॲनालिसिसमध्ये फरक पडू शकतो आणि मग इकडे कॅन्डल पाहायला मिळेल. अदरवाईज एकतर या पद्धतीची कॅन्डल पाहायला मिळेल किंवा एकतर या पद्धतीच्या 2 कॅन्डलची अपेक्षा आपण ठेवून चालू शकतो. आता जिथे या आठवड्यामध्ये ट्रेड चांगला मिळू शकतो ते आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी ही एक कॅन्डल तुम्ही फक्त इग्नोर करा, कारण ती थोडी न्यूज चॅनल आली, पण विकली कॅन्डल जर तुम्ही पाहिलं ना तर खूप कन्सोलिडेट होताना मार्केट पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आठवडे एक छोट्याशा रेंजमध्येच आपल्याला बँक निफ्टी काम करताना पाहायला मिळत आहे. जर बँक निफ्टीसाठी लेवल मार्क करून ठेवा, ती आहे 56,100 आहे. या लेवलच्या वरती मार्केटमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला ट्रिगर होताना पाहायला मिळू शकते. बरं, याचं टार्गेट किती येते तर 64,000च्या आसपास येते. मग या आठवड्याचं आहे का ते नक्कीच नाही, पण पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपल्याला 64,000 सुद्धा पाहायला मिळेल. जर मार्केट याच्या वरती सस्टेन झालं तर एखादी विकली कॅन्डल जर आपल्याला 56,000च्या वरती बंद होताना पाहायला मिळाली तर आपण जवळजवळ 64,000चा विचार करू शकतो. ते मोठ्या टार्गेटसाठी आहे. आता विकली टार्गेट काय येऊ शकतात तर सेम 56,000 ही महत्त्वाचा रेजिस्टन्स या आठवड्यासाठी आहे किंवा आपल्याला डेली बेसिस जसं 56,000च्या वरती मार्केट सस्टेन करायला सुरुवात करेल, आवरली किंवा एक दिवसाची कॅन्डल बंद येते ना, तर आपण ॲटलिस्ट 57,500 या आठवड्यामध्ये पाहू शकतो. ॲटलिस्ट म्हणजे 57,500 हे टार्गेट, फायनल टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता या आठवड्यासाठी. मग छोटे छोटे जे टार्गेट आहेत ते काय येऊ शकतात तुमचे, तर पहिलं टार्गेट येणार आहे 56,350, त्यानंतर आहे 56,500 राऊंड फिगर आहे म्हणून कन्सिडर करूयात, आणि 56,800 हे टार्गेट तुमच्यासाठी आहे, आणि एक 57,200 या रेंजमध्ये. मी जास्त टार्गेट का सांगितलेत कारण का बऱ्याच वेळा बँक निफ्टीमध्ये काय होतं आपण कॅरिड अवे होत जातो, म्हणून आपला स्टॉप लॉस ट्रेल करण्यासाठी ज्या काही लेवल आवश्यकता आहे ना, म्हणून या एवढ्या जास्त लेवल सांगितलं. खरं लेवल आहे 56,350, 56,800, 57,100 आणि 57,500 या लेवलसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पोझिशन बनवू शकता. डाऊन साईड कुठे आहे तर डाऊन साईड सध्या तरी मार्केटमध्ये
खूप क्रिटिकल आहे डाऊन साईड शोधणं. पण 55,000 जोपर्यंत ब्रेक होत नाही, म्हणजे इथून 700 पॉईंट खाली, तोपर्यंत डाऊन साईडचा विचार आपण करू शकत नाही. म्हणजे 55,000पर्यंत बाय ऑन डिप्सचाच विचार करायचा आहे, हे लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये 55,500 आहे, 55,350 आहे, या प्रत्येक लेवलला इंट्राडेमध्ये त्या लेवल आपण डिस्कस करतच असतो डेलीचे जे व्हिडिओ येतात. पण त्या लेवलपर्यंत आपण काय करायचं आहे, बाय ऑन डिप्स. जर 55,000 ब्रेक होते ना, तर पहिलं विकनेसचं साईन आपल्याला पाहायला मिळू शकतं. बरं, निफ्टी काय होऊ शकतं, साईडवेज राहू शकतं आणि बँक निफ्टी अपसाईड जाऊ शकतं. पण जर बँक निफ्टीसुद्धा अपसाईड गेले ना, तर निफ्टीचं स्पीड हे डबल होताना तुम्हाला बँक निफ्टीचं स्पीड हे डबल होताना पाहायला मिळेल. जर निफ्टी 25,100 किंवा 25,120 जर ब्रेक करून कामकाज करायला सुरुवात केली ना, तर बँक निफ्टीमध्ये एक चांगली अपसाईड पाहायला मिळू शकते. बरं, आता हे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी बोललेलो आहे. याचा अर्थ उद्या उठून लगेच कॉल घ्यायचे नाही आहेत. ज्या लेवल आहेत त्याच्यावरती जर मार्केट सस्टेन करते तर आणि तरच हे वर्कआउट होऊ शकतं. अदरवाईज जसे 5 आठवडे गेलेले आहेत निफ्टीसाठी, बँक निफ्टीसाठी साईडवेज, तर त्याची शक्यतासुद्धा आपण नाकारू शकत नाही. म्हणून लेवलवरती काम करा. त्या लेवल ब्रेक होत्यात, कदाचित एखादा ऑप्शन तुम्हाला थोडा महाग घ्यावा लागेल किंवा तुमची जी एंट्री आहे थोडी वरती होईल, पण ते ब्रेक झाल्याच्या नंतर कन्फर्मेशन नंतरच ट्रेड प्लॅन करायचा आहे. बरं, बाकी जर तुम्हाला माहिती हवत असेल किंवा स्टॉकविषयी माहिती हवी असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.